आशिया खंडातील सगळ्यात मोठा वटवृक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या जावळी तालुक्यातील वडाचे मसवे या वटवृक्षाला आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज संपूर्ण महिला वर्ग आज या ठिकाणी पूजा अर्चा करत असताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहतोय की अशा सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठा असणारा आशिया खंडातील वटवृक्ष आहे। या वटवृक्षाला आज या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वडाची पूजा करत असतानाच आपल्याला पाहावयास मिळत आहे। जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून या ठिकाणी वडाची पूजा करत असताना या महिला वर्गाकडून त्या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रात आज वटपौर्णिमा साजरी होत असताना दिसत आहे। मात्र सातारा जिल्ह्यातल्या आशिया खंडातील सगळ्यात मोठा जो वटवृक्ष आहे, सगळ्यात मोठं असणारं वडाचं झाड हे आशिया खंडातलं या ठिकाणी ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याचं नोंद देखील आहे। आणि या वडाच्या झाडाच्या परिसरातील या परिसरातील असणाऱ्या शेकडो महिला आज या ठिकाणी वडाची पूजा करत असताना पाहावयास मिळालेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। वटपौर्णिमा आहे, वडाची पूजा केलेली आहे। तुमचं नाव सांगा आणि काय आज मागितलेलं आहे? माझं नाव निशा अक्षय शिर्के। मी म्हसवे या गावची रहिवासी आहे आणि अभिमान आहे आम्हाला की आम्ही या गावात राहतो। आणि वटपौर्णिमा हा सण याच्यासाठीच आहे की जो जोडीदार आहे तो 7 जन्म लाभावा, याच्यासाठी मी वडाची पूजा केली आहे। एकंदरीतच आशिया खंडातला सगळ्यात मोठा वटवृक्ष तुमच्या गावात आहे, अभिमान कसा वाटतो? कसं बघता याच्याकडे? कसं म्हणजे आमचं गाव सध्या खूप चर्चेत आहे, ते पहिल्यापासूनच आहे। पर्यटन स्थळ म्हणून आता सध्या जास्तच चर्चेत आहे। इथे खूप मोठ्या प्रमाणात वडाची झाडे वगैरे आहेत। जन्मजन्मी हाच पती मिळू दे हेच मागणं देवाला मागितलेलं आहे। एकंदरीतच दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संसारामध्ये काम करताय, व्यवस्थित पूर्ण परिवाराचा गाडा चालवताय। आज दिवस तुमचा आहे, हो। कसं बघताय? आज खूप छान वाटतंय। जे काही आत्ता म्हणजे जो काही आनंद मिळतो तो असाच पुढं जन्मजन्मी मिळत राहो। जे काही कुटुंब भेटले, जे काही पती भेटले, जे काही माणसं भेटले, ती इथून पुढे अशीच भेटत राहो। हीच काय कथा आहे आजच्या वटवृक्षाच्या पौर्णिमेची? आज हा सण म्हणजे पतीसाठी करतात। पती हाच 7 जन्मी हाच पती भेटावा यासाठी।